ए चला ना, ए चल ना रे. या अधिवेशनात सुद्धा अनेकदा ते विषय मी मांडलेले आहेत. मग त्या विषयासंदर्भात जो टुकूरचा प्रकल्प आहे तो आम्ही त्याच्यावरती पाठपुरावा करत होतो. त्या विषयामध्ये त्यांची भेट घेतली. MIDCचा विषय असेल, फुलसांगवीचा विषय असेल, त्याच्याबद्दलचे निवेदन आम्ही दादांनी दिले. विमानतळ होतोय आणि पुन्हा एकदा रेल्वेला गती मिळणार आहे. जो कोणी यामध्ये आडमुठेपणा करेल त्यांना थेट कारवाई केली जाईल. त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले जाईल. शासकीय कामात अडथळा निर्माण केला असं देखील त्यांनी खडसावलं आहे. नाही, हा विषय मीटिंगमध्ये झाला. दादांना कोणीतरी सांगितलं. आम्ही जिथं जे आमदार तिथं उपस्थित होतो त्या सर्व आमदारांनी तिथं स्पष्टपणे सांगितले की अधिकाऱ्यांनाही विचारल्यानंतर तुम्ही अडवणूक केली वा कोणत्या भागामध्ये झाली हे प्रामुख्याने सांगा. हा विषय तिथं मीटिंगमध्ये झाला. पण DPDC मध्ये ज्या काही घोटाळ्याच्या संदर्भामध्ये तक्रारी केल्या होत्या तुम्ही सर्व आमदारांनी मागच्या DPDC मध्ये, मागच्या पालकमंत्र्यांच्या कालावधीमध्ये, पण असं काही झालंच नाही आणि नियमाने झाले, अधिकारात झाले. पालकमंत्र्यांना दिली. मी हा विषय त्यांचा ऐकलेला नाही. दुसरा विषय ही काही DPDC नव्हती, पण त्या संदर्भातली ज्या चौकशी समिती लावलेली आहे मला जे माहिती आहे तर त्या चौकशी समितीचे अहवाल निश्चितपणे येणार आहेत. मी जे काय म्हणतात ते मी बघितलं नाही किंवा ऐकलं नाही. मी ऐकल्यानंतर बोललेलं आहे. दादांचं असं म्हणणं आहे की त्या चौकशी समितीचा अहवाल आलेला आहे आणि त्याच्यामध्ये कुठलाही भ्रष्टाचार झालेला नाही. त्याच्यामध्ये काय आहे, माझ्या मतदारसंघामधले सुद्धा मी काही पत्र दिलेले आहेत त्या चौकशी समितीला, पण ते मला काही लेखी अहवाल आले नाही. जोपर्यंत मी बघणार नाही किंवा ते काय बोललेत ते अहवाल सुद्धा मला बघावं लागते. त्यानंतर मी त्या विषयावरती बोलू. ओके दादा. हे बघा, MIDCचा विषय पहिल्यांदा हा जो काही मी मांडला आहे त्यासाठी जागासुद्धा सुचवली. त्यावेळेसच मला पहिल्यांदा दादा म्हणले होते की तिथे विमानतळ करायला पाहिजे. कोण का रेल्वे होती. MIDCचा विषय जर हे करायचा असेल तर विमानतळ होणं गरजेचं आहे. कनेक्टिव्हिटी वाढल्यानंतरच जे काही MIDCला तिथं गती येईल आणि जे काही युवक आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात रोजगार तिथे भेटेल. आधीच दादा पालकमंत्री झाले. मी SP साहेबांना कालच या विषयामध्ये भेटलेलं आहे. ही काही घटना झाली, ही गंभीर झाली. ह्याच्यामध्ये जातीपातीचा विषय. मी गावामध्ये गेल्यानंतर तिथं ही परिस्थिती मला दिसली की तिथं हिंदू आणि मुस्लिम हे एका जीवाने राहतात. जी काही जत्रा तिथं होती आणि ग्रामीण भागाची ही पद्धत आहे की जी जत्रा तिथं निघते किंवा तिथं दर्गा असतात, जी काय असतात तिथं रक्षण हे हिंदू समाजाचे लोक करतात आणि त्यामध्ये सर्व दोन्ही समाजाचे लोक करतात. आणि मी जेव्हा सर्व लोकांना बोललो तर त्या मुलाचं ते दोषी. बाहेरचे लोक सोशल मीडियावरती जो काही दाखवलं त्याचा समज वेगळा होतो, पण गावात गेल्यानंतर ही परिस्थिती आणि त्या मुलावरती ही कारवाई झालीच पाहिजे. ज्या पद्धतीने त्यांनी व्हिडिओ दाखवला आणि एक काहीतरी एखाद्या अशा दोषीला जर कारवाई झाली नाही आणि तुम्ही तो कलम काय सांगितला, हो दादांनी पण सांगितलं आणि आमचंही म्हणणं आहे की त्याला तू लागला पाहिजे. तो नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.